नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर न्यूज. मी आवर्जून अॅनालायझर न्यूज असा शब्द स्पेसिफिकली वापरतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुशील कुलकर्णी यांचा व्हिडिओ फार जणांना लागला. वारंवार चौकशी होती, मेसेज होते. त्याच्यामुळे मी लोकनेतीवरचं टाळून आवर्जून व्हिडिओ इथे अॅनालायझर न्यूजवरती टाकतो आहे. एक गैरसमज सगळ्यात पहिल्यांदा दूर करतो. मी थांबायचं ठरवलेलं आहे हे व्यक्तिशः सुशील कुलकर्णीला लागू आहे, अॅनालायझर न्यूजला लागू नाही. राईट विंग अजेंडा आपण असं म्हणतो. खरं तर राईट विंग हाही शब्द मला तितका बरोबर नाही आहे. लेफ्ट आणि राईट हे तुम्ही तुमच्या सोयीने ठरवलेले शब्द आहे. या देशाची जी मूळ विचारधारा आहे, उदारमतवादी अशी सनातनी हिंदू परंपरा जी आहे, त्याचे आम्ही पाईक आहोत. या भारतात राहणारा प्रत्येक जण त्या परंपरेचा पाईक आहे. तो धर्म कुठलाही असो, त्याची जात तर काय प्रश्नच नाही, कुठलीही असो. आणि त्या सगळ्यांना शब्द देण्याचं काम आम्ही करोनाच्या आधीपासून जे सुरू केलेलं आहे आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा. सुशील कुलकर्णींचं मन वळवण्यामध्ये जे काही बाकी सगळे ज्येष्ठ आहेत, अगदी भाऊंपासून किंवा बाकीचे सगळे पण प्रयत्न करतायत आणि त्या सगळ्यांचा मान राखून शक्यता आहे, आम्ही विनंती करत आहोत की सुशील यांचं मन बदलेल आणि ते स्वतः व्हिडिओ चालू करतील. त्यांना वेळ लागो किंवा अजून काही काळपर्यंत त्यांना जे आलेला जो सगळा ताण म्हणा किंवा मानसिक थकवा म्हणा किंवा जे काही त्यांच्या मनामध्ये चाललेलं आहे ते सगळं थांबायला जरी वेळ लागला तरी मी हे केवळ सांगण्यासाठी तुमच्यासमोर इथे वेगळं आज आलेलो आहे की अॅनालायझर न्यूज चालूच राहणार आहे. लाखो करोडो ज्या लोकांनी तुम्ही इतक्या वर्षांपासून आम्हाला साथ दिलेली आहे, नोव्हेंबर 2019 पासून हा सगळा प्रवास सुरू झालेला आहे आणि नेमकं त्याच वेळेस महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झालेली होती आणि जो कौल लोकांनी दिलेला आहे, म्हणजे जनमत बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी नावाची नौटंकी सुरू झालेली होती, लोकांचं जी भावना होती ती पायदळी तुडवलेली होती. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बहुमत मिळालं असतं तरी विषय वेगळा होता आणि तुम्हालाच मिळालेले लोकशाहीचं ते आहे, तुम्ही जरूर हे करा. सगळ्यांना जे असं वाटतं की बाबा राईट विंग अजेंडा म्हणून जे दोन प्रकरण आहेत त्याच वेळेसचे घडलेले. अॅनालायझर न्यूज चालू होण्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राम मंदिर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं निकाल आला, ज्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे लोकांनी त्याच्यासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये सगळे होते. वैयक्तिक पातळीवरती आमचा अनुभव आहे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲडव्होकेट मिलिंद महाजन माझे मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलं की काही लोकांनी फोन केलेत ह्या देणग्यासाठी, आपण वैयक्तिक जाऊन ते घेऊयात आणि पोहोचवूयात. तर दोन अशी काँग्रेसची घरं होती. त्यांनी फोन करून सांगितलं, तुम्हाला जरी असं वाटेल की बाबा आम्ही काँग्रेसचे आहोत आणि आम्हाला काही नाही, आमची पण आस्था आहे, आमची पण श्रद्धा आहे, हे पैसे आमची घेऊन जा. हे स्वतःचा आमचा अनुभव आहे त्या काळातला. त्याच्यामुळं राम जन्मभूमीच्या आंदोलनाची सगळी जी पार्श्वभूमी, निकाल आला, लोकांनी गुढ्या तोरणं उभारली, अक्षरशः करोडो लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की काय आहे ही, किती दिवस वाट पाहावं लागली, की तो जो शब्द देणे होतं ह्या सगळ्या भावनेला, ते सगळ्यात महत्त्वाचं. आणि महाराष्ट्रामधली घटना तर प्रत्यक्ष लोकांनी दिलेला निर्णय पायदळी तुडवला गेलेला होता. शिवसेना आणि भाजप यांना बहुमत दिलेलं होतं, ज्यांनी निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढवलेली होती. आणि उद्धव ठाकरे सारख्यांनी जो जाहीर खोटारडेपणा केला की बंद खोलीमध्ये शब्द दिलेला होता, सगळ्या निवडणूक प्रचारात मी पुन्हा येईन असो किंवा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्रजींचा चेहरा समोर केलेला सगळ्यांना माहिती. आम्ही त्यांची बाजू घ्यायची म्हणून किंवा असा काही विषय नव्हता. त्याच्यामुळं हा जो दुसरा मुद्दा होता की जी काही वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे, जे दडपल्या जात आहे, ते आपल्याला समोर आणायचं आहे. या दोन गोष्टी मूळ उद्देश अॅनालायझर न्यूजचं होतं, ज्याच्यामुळे सुरुवात झाली. सुशील त्याचा मुख्य चेहरा राहिलेले आहेत. सुशील यांनीच ते सगळं सुरू केलेलं आहे. हा इथं बसून जो मी व्हिडिओ करतोय तो सगळा सेटअप त्यांच्या घराच्या वरचा मजला आहे, पूर्णपणे तिथे हा सगळं चालू आहे. पण कुठल्या कारणाने ज्या पद्धतीने सुशील यांना विरक्ती जी आलेली आहे थोडीशी आणि त्यांनी बाजूला व्हायचा निर्णय घेतलाय, त्यांचा वैयक्तिक निर्णय. पण अॅनालायझर न्यूज आणि त्यांनी हाती घेतलेलं काम हे थांबणार नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. त्याचा पुरावा म्हणून एक व्हिडिओ मी उद्याच अॅनालायझरवरतीच टाकतो आहे की तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मुकांबिका मंदिरामध्ये चांदीची तलवार कशी अर्पण केली ना, आवर्जून तो फोटो जाहीर केलेला, म्हणजे प्रसिद्ध झालेला आहे. सनातन परंपरा, सनातन हिंदू ह्यांच्या भावनांना जाणीवपूर्वक ठेच देण्याचं काम जे होत होतं, वारंवार केलं जात होतं. तामिळनाडूच्या याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ करतोय म्हणून मी काही वेगळं बोलत नाही.
जाणीवपूर्वक ठरवून ही जी ठेच दिल्या जाती, अस्मिता दुखावली जाती, त्यांची मानहानी केली जाते. एक लक्षात घ्या, एखादं मंदिर पाडलं आणि तिथं मस्जिद उभी केली हा एक भाग आहे, पण जाणीवपूर्वक त्या मंदिराचे तोडलेले अवशेष तसेच ठेवणे, त्या मंदिरातल्या परमपूजनीय असल्या परमेश्वराच्या मूर्ती मशिदीच्या पायऱ्यांमध्ये चिणणे, जेणेकरून प्रत्येक वेळी ती पायरी चढत जाताना आपण यांना पायदळी तुडवतो आहोत. ही भावना आहे, ही जी विकृती आहे ना, याला आमचा विरोध होता. ही जी मानसिकता, मुस्लिम अपीजमेंट, लांगुल चालन आपल्याला म्हणतात, कुत्रं जसं शेपूट हलवत बसतं, गोंडा घोळतं मालकाच्या समोर, त्या पद्धतीनं की तुम्ही हे त्यांच्या भोवती गोंडा घोळता आहात आणि हे घातक आहे. तुम्ही तसंच उलट हिंदू अपीजमेंट करा असं म्हणणं नाहीये. मनमोहन सिंग यांचं वाक्य भर संसदेतलं की अजून 13 वर्ष झाली त्यांचा ते पिच्छा सोडायला तयार नाही त्यांचा आणि काँग्रेसचा, की देशातल्या संसाधनांवरती अल्पसंख्याकन विशेषतः मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. पहिला कशामुळे? बरोबरचा हक्क आहे म्हणा, त्यांनाही हक्क आहे असं म्हणा. पहिला हक्क कशासाठी? हा जो अतिशय म्हणजे म्हणलं ना लांगुल चालनाची ही जी विकृती टोकाला जाऊन पोहोचलेली होती, आणि मुख्य म्हणजे त्याच्यावरती माध्यम बोलायला काही तयार नव्हते. अॅनालायझर न्यूजला समोर का यावं लागलं? तेव्हा युट्यूब चॅनल्स एवढे प्रस्थापित झालेले सुद्धा नव्हते मराठीमध्ये, आणि ज्या पद्धतीचा सेटअप अॅनालायझरने केला तसा अजूनही कोणी केलेला नाहीये मराठीमध्ये. वैयक्तिक पातळीवरती फक्त व्हिडिओ केले जातात. आमची जी भावना होती की ही सगळी जी उदारमतवादी करोडो हिंदूंची जी भावना आहे की जी लोकशाहीला काय म्हणता येईल पूरक पोषक अशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्माच्या सुरुवातीच्या भागामध्ये तिथली जी परिस्थिती आणि बुद्धाचं चरित्र, भगवान गौतम बुद्धांचं ज्या पद्धतीनं लिहिले, त्याच्यामध्ये लोकशाहीची बीज आमच्या देशामध्ये आमच्या परंपरेत आधीपासून कशी आहे हे सांगितलेलं आहे. तिथला जो शाक्य संघ होता, तिथं प्रत्येक 20 वर्षाच्या मुलाला प्रवेश कसा होता आणि प्रत्येकानं मत मांडायचं स्वातंत्र्य होतं. नंतर झालेला निर्णय मात्र सगळ्यांना बंधनकारक. म्हणजे आज जे लोकशाहीचं तत्व आहे, एकदा लोकसभेमध्ये बहुमताने निर्णय झाल्याच्या नंतर तुम्हाला वैयक्तिक पातळीवरती पटो किंवा न पटो, तुम्हाला देशहित, सार्वजनिक हित म्हणून ते पाळावं लागेल. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याच्यानंतर तो पाळावा लागेल. पुन्हा त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट काय मे बी सुप्रीम बट नॉट इन्फॅलेबल असं जे पंटरपणा वाक्य आवर्जून ओबीसी वापरतात ना, हे असं नाही जमणार. ठीक आहे, मतभेद वगैरे काय असायचे, त्याचा समाज म्हणून तुम्हाला एक व्यवस्था पाहिजे असेल तर तुम्हाला काही गोष्टी मान्य कराव्या लागतील. अजून एक संदर्भ बाबासाहेबांनी पण दिला होता, वारंवार बाकीचे लोक सांगतात. अॅनालायझर न्यूजची भूमिका ती आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे जुन्या गावगाड्यामध्ये अशी एक सरळ साधी पद्धत होती. ज्या 2 लोकांमध्ये भांडण झाले त्यांनी प्रत्येकी 2 पंच त्यांचे नेमायचे. अशा त्या 4 जणांनी मिळून अजून एक 5वा नेमायचा, आणि हे सगळे 5 जण, त्याला पंच परमेश्वर असा शब्द आहे, ते प्रत्यक्ष त्या चावडीवर बसणार, सगळ्यांच्या समोर दोघांनी आपापली बाजू मांडायची आणि ते निर्णय देतील. तो निर्णय सगळ्यांना बंधनकारक होता. पंच परमेश्वर त्यांच्या मुखातून देव बोलतो असं म्हणण्याची त्यांच्या मुखातून न्याय होईल असं म्हणजे. किंवा आपल्याकडे जुनी एक कथा आहे, एक गुराखी मुलगा होता आणि तो एरवी बाकीच्यांबरोबर फिरायचा पण ते एका दगडावर बसल्याच्या नंतर मात्र तो ज्या पद्धतीनं बोलायचा, न्याय निवाडा करायचा, ते सगळ्यांना आश्चर्यचकित वाटेल असं होतं. हे कसं काय? मग जेव्हा ते दगड आणि ती जागा खोदायची ठरली तेव्हा चंद्रगुप्ताचं तिथं सिंहासन खाली सापडलं, अशी काहीतरी ती कथा आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्या जागेवर बसून म्हणजे त्याला एक अधिष्ठान प्राप्त होतं असं आपल्याकडे म्हणलं गेलेलं आहे. हे सगळं आपल्या परंपरेतलं सांगतो जुनं. ही आधुनिक लोकशाही, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर लोकशाहीची मूल्य आली म्हणतात, ते नंतरच आहे ना. अगदी आधीपासूनच्या काळामध्ये किंवा वसुधैव कुटुंबकम सारखी जी प्रार्थना आमच्याकडे आलेली आहे, अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसाम, हे माझं हे तुझं असं छोटं न करता उदारचरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. जागतिक पातळीवरती नंतर डंकेल प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवरती जी व्यापाराच्यामुळे जी लोकशाही आपण प्रस्थापित केली, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याचे टक्के टोनपे खाते चालू आहे ती गोष्ट वेगळी. हे काय ते तर आम्ही मुद्दा आधीच मांडलेला होता, वसुधैव कुटुंबकम म्हणून. देशाच्या सीमा आहेत त्या प्रशासनापुरत्या आहेत. बाकीच्या सगळ्या तंत्रज्ञानानं, व्यापारानं, कलेनं ह्या सगळ्या ज्या सीमा तोडून टाकल्या, ही तर भूमिका आमची आधीपासूनची आहे. सुसंस्कृतपणा, ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये जे उत्तम उदात्त उत्तम महन मधुर ते जय असतो ते मधलं ती ओळ आहे ना, की अतिशय सुंदर असं ही जी सगळी परंपरा होती त्याला जाणीवपूर्वक दाबण्याचं काम. ठीक आहे, एक वेळ आमचं कौतुक नका करू.
पण तुम्ही ठरवून शिव्या देणे आणि हे जे सगळं सुरू झालेलं होतं कशासाठी, म्हणून तुम्ही फक्त मोगलांचा इतिहास शिकवला. का नाही तुम्ही बाकी आमच्या राष्ट्रकूट राजांच्या बद्दल बोलले? सगळ्यात जास्त काळ टिकलेला जो राजवंश आहे सातवाहनाचा, त्याच्याबद्दल का नाही सांगितलं? चोल आहेत, पांडे आहेत, होयसळ आहेत, कितीतरी आमच्याकडच्या राजवटी अशा होत्या, त्या सगळ्यांच्या बाबतीतली अवहेलना केल्या गेली. अनलायझर न्यूजची भूमिका उदात्त अशी, उदारमतवादी अशी जी सनातन परंपरा आहे तिला शब्द देण्याची आहे. त्याच्यामुळे एखाद्या सुशील कुलकर्णीला राग येऊ शकतो, वैताग येऊ शकतो, पण त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एकूण भूमिका म्हणून अनलायझर न्यूज कधीही बंद होणार नाही, कधीही बंद पडणार नाही. किंवा खरं सांगायचं तर ते आता आमच्या हातात उरलेलं नाही. अब तुम्हारे हवाले वतन साथियो असं म्हणताना तसं तुमच्यासाठी आहे की अब तुम्हारे हवाले अनलायझर न्यूज का वतन साथियो. तुम्ही चालवता आहात, हे तुम्ही प्रतिसाद देत आहात म्हणून तर हे चालू आहे. हे काही कोणी पेड केलेलं नाहीये, तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामुळे ज्या मुक्तपणे आमच्याकडे वेगवेगळे विचार मांडले जातात, अगदी कृषी कायदे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये मोदी भक्तांना न आवडणारी अशी कटू शब्दातली टीका पण ह्याच आमच्या चॅनल्सवरती मांडल्या गेलेली आहे. असो, तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेम करता आहात, कितीतरी जणांनी वैयक्तिक पातळीवरती मला मेसेज केले, फोन केले. त्याच्यामुळे आवर्जून हा व्हिडिओ जेव्हा केव्हा आपण सगळे म्हणून प्रार्थना करूयात. मी तर स्वतः वैयक्तिक पातळीवरती त्यांच्या मागं लागलेलो आहे की तुमचं जे हे आपल्याकडे एक स्मशान वैराग्य नावाचा प्रकार असतो, एखादी घटना घडते आणि त्या काळापुरतं आपल्या मनावरती वैराग्य वृत्ती तिचा प्रभाव असतो, तसं एका विशिष्ट काळापुरतं सुशीलवरती हे राहील. आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचा. आणि पुन्हा एकदा फिर वही सुशील कुलकर्णी लाया हूं असं एक त्यांचे नेहमीच्या व्हिडिओ चालू राहतील. तुम्हाला मात्र एक परत सूचना आहे, आवर्जून आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त कसे पाहिले जातील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील, जास्तीत जास्त जण कसे सबस्क्राईब करतील हे पहा. कारण की आमचे चालूच तुमच्यामुळे आहे. ह्याला तुम्ही पोचलेलं आहे, दुसऱ्या कोणाचे 40 पैसे द्यायची पोचायची बाकीच्या ह्याची आम्हाला गरज नाही. तुमचा आशीर्वाद हे सगळ्यात मोठी ताकद आहे. जसं लोकशाहीचं ते मूळ आहे, तशीच ही माध्यमातली लोकशाही आहे जी आम्ही रुजू पाहत आहोत. ही आमची सगळी टीम नियमितपणे तुमच्यासमोर व्हिडिओ येणार आहे. सुशील कुलकर्णी लवकरात लवकर परत एकदा व्हिडिओ चालू करू अशी अपेक्षा करूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.